हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या चौथ्या युनिटमधील शेवटचा भाग म्हणजेच 4.5 जो भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात RBIची काय भूमिका आहे, रोल ऑफ RBI इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी, हा भाग आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण RBIच्या पतनियंत्रणाची संख्यात्मक आणि गुणात्मक साधनांचा अभ्यास केला. आता भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची काय भूमिका आहे त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची एक मध्यवर्ती बँक असून जिची स्थापना 1934च्या भारतीय बँकिंग ॲक्टनुसार 1 एप्रिल 1935 रोजी झालेली आहे. आपल्याला हेही ज्ञात आहे की RBIची स्थापना ही भारतीय अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाची अशी घटना आहे. कारण RBIच्या अगोदर जे काही करन्सी आहे, जे चलन निर्माण करण्याचा अधिकार हा इम्पिरियल बँकेकडे होता, जी 1921 मध्ये स्थापन झालेली होती, जी 3 बँकांचे एकत्रीकरण करून 1806, 1840 आणि 1843 ह्या 3 सालामध्ये स्थापन झालेल्या बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या 3 बँकांचं एकत्रीकरण 1921ला करण्यात आलं आणि तिचं नाव इम्पिरियल बँक असं ठेवण्यात आलेलं होतं. ह्या इम्पिरियल बँकेकडे नोटा निर्गमनाची जबाबदारी या बँकेकडे सोपवण्यात आलेली होती, परंतु ही एक खाजगी बँक होती आणि खाजगी बँकेकडे जर नोटा निर्गमनाचा अधिकार असला तर तिचा दुरुपयोग होऊ शकतो. आणि इतर देशांमध्येही, प्रत्येक देशामध्ये ज्याप्रमाणे एक मध्यवर्ती अधिकोष असतो त्याचप्रमाणे भारतातही मध्यवर्ती अधिकोष असावा अशा प्रकारची भूमिका ऑगस्ट 1925ला भारतात रॉयल कमिशन ऑन करन्सी, इंडियन करन्सी ऑन अँड फायनान्स या नावाचं एक कमिशन आलेलं होतं, ज्याचे अध्यक्ष हिल्टन यंग हे होते. या कमिशनला हिल्टन यंग कमिशन असं सुद्धा संबोधलं जातं. तर या कमिशनसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार जोरदार मागणी धरून ठेवली होती की भारतातही एक मध्यवर्ती अधिकोष असावा. आणि त्याचाच आधार घेऊन 1927 मध्येच तशा प्रकारचं एक विधेयक संसदेत आणलं गेलेलं होतं. परंतु काही घटनात्मक अडचणीमुळे ते पारित होऊ शकलं नाही, ते बिल पास होऊ शकलं नाही. परंतु त्यानंतर मात्र परत एकदा हेच बिल 1933 मध्ये संसदेत आणलं गेलं आणि ते पास झालं. आणि त्यानुसार 1934 मध्ये भारतीय बँकिंग ॲक्ट तयार झाला आणि या भारतीय बँकिंग ॲक्टनुसार 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. मित्रांनो, त्यानंतर आपल्याला हेही ज्ञात आहे की 1 जानेवारी 1949ला या भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आणि तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून या बँकेची स्थापना झालेली आहे तेव्हापासून तर आतापर्यंत ही बँक, या बँकेकडे नोटा निर्गमनाचा अधिकार असेल किंवा सरकारची बँक म्हणून असेल किंवा सरकारला मार्गदर्शन व सल्ला करण्याची जबाबदारी या बँकेवर असेल, बँकांची बँक म्हणून असेल, अशी अनेक प्रकारची कार्य ही बँक करत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या बँकेची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही भूमिका अभ्यासात असताना सर्वात अगोदर आपण जे बँक स्थापन होताना त्या बँकेची जी प्रिॲम्बल आहे, मध्यवर्ती अधिकोषाची जी प्रिॲम्बल आहे, ती प्रिॲम्बल आपण या ठिकाणी पाहू. ती प्रिॲम्बल या ठिकाणी आहे बघा. जी उद्देशिका, ज्याला किंवा प्रास्ताविक म्हटलं जाईल, ही उद्देशिका टू रेग्युलेट द इश्यू ऑफ बँक नोट्स अँड कीपिंग ऑफ रिझर्व्स
with a view to securing monetary stability in India and generally to operate the currency and credit system of the country to its advantage. मी परत एकदा या ठिकाणी ती वाचून दाखवतो बघा. टू रेग्युलेट द इश्यू ऑफ बँक नोट्स अँड कीपिंग ऑफ रिझर्व्स विथ अ व्ह्यू टू सेक्युरिंग मॉनिटरी स्टॅबिलिटी इन इंडिया अँड जनरली टू ऑपरेट द करन्सी अँड क्रेडिट सिस्टीम ऑफ द कंट्री टू इट्स ॲडव्हान्टेज. या प्रिॲम्बलमध्येच आपल्याला असं दिसून येतं की जे काही नोटा आहेत त्या नोटांचं निर्गमन करण्याची जबाबदारी सोबतच जी काही रिझर्व्ह आहेत ती रिझर्व्ह ठेवण्याची जबाबदारी जेणेकरून जी काही मौद्रिक स्थिरता भारतामध्ये निर्माण होईल आणि जे काही प्रत्यय नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून या बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे. अलीकडच्या काळात RBIच्या भूमिकेवर फार मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेण्यात येतात. जसं की जेव्हा 2008 नोव्हेंबर 2016ला जे डिमॉनिटायझेशन करण्यात आलेलं होतं त्यानंतर त्याच्या अगोदरही RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन त्याच्यानंतर उर्जित पटेल यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता आणि या बँकेच्या स्वायत्ततेवर फार मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेण्यात आलेले होते. जो नोटबंदीचा निर्णय होता हा निर्णय सुद्धा एक मॉनिटरी पॉलिसीचा एक भाग आहे. तर हीच जी भारतीय अर्थव्यवस्थेत RBIची काय भूमिका आहे ते आपण काही मुद्द्यांच्या आधारे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ॲक्च्युली ही भूमिका अभ्यासत असताना RBIची जी कार्य आहे त्या कार्यावरूनच आपल्याला या बँकेच्या भूमिकेचा अभ्यास करता येतो. या ठिकाणी एका मुद्द्याच्या सहाय्याने आपण भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये या बँकेची काय भूमिका आहे ते या ठिकाणी आपण अभ्यास करू. आता पहिला मुद्दा आहे या ठिकाणी अधिकोषण प्रणालीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून भूमिका. बघा असं म्हटलं जातं की ज्या देशामध्ये बँकिंग क्षेत्राचा फार मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे त्या देशाचा आर्थिक विकास झपाट्याने घडून येतो. भारतात या अधिकोषण प्रणालीचा विकास करण्यामध्ये RBIची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. अधिकोषांना लायसनिंग देणे त्यांना परवाना देणे त्याचबरोबर त्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्या स्थापन करणे या दृष्टीने RBIची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज बँका आपण बघतोय की बँका खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. ह्या बँका खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचण्यामागे RBIची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. कारण RBIनेच या सगळ्या बँकांना परवानगी दिलेली आहे. त्या दृष्टीने जर बँकिंग क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला तर लोकांमध्ये बचतीची सवय निर्माण होते. बचतीच्या माध्यमातून गुंतवणूक वाढते. गुंतवणुकीच्या माध्यमातून भांडवल निर्मिती होते आणि भांडवल निर्मितीच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास झपाट्याने घडून येतो. त्यामुळे बँकिंग क्षेत्राचा विकास करण्यामध्ये किंवा या बँकिंग प्रणालीचा विकास करण्यामध्ये RBIची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आहे वित्तीय संस्थांचा विकास. अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये वित्तीय संस्थांची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असते. ह्या वित्तीय संस्था जेवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होतील तेवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाचा वेग वाढतो. आपण बघतोय की जानेवारी 1982ला 1 जानेवारी 1982ला एक्झिम ज्याला आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक म्हणतो त्या एक्झिम बँकेची स्थापना झालेली होती. त्यानंतर 12 जुलै 1982ला स्थापन झालेली नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट ही जी बँक आहे ती 12 जुलै 1982ला स्थापन
करण्यात आलेली होती. त्यानंतर स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ज्याला आपण सिडबी म्हणतो, ही सिडबी स्थापन करण्यामध्ये RBIचा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ह्या बँकिंग ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ह्या बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्समुळे लोकांची जी कर्जाची गरज आहे, जे काही लहान मोठ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर कर्जाची आवश्यकता असते, भांडवल उभारणीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते, तर ही भांडवल उभारणी करण्यामध्ये ह्या वित्तीय संस्थांचा फार मोठा सहभाग असतो आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते, अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळते. त्यामुळे वित्तीय संस्थांचा विकास करण्यामध्ये RBIची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यानंतर इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, आर्थिक स्थिरता. अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थिरता निर्माण होणं अतिशय महत्त्वाचं आहे. फार मोठ्या प्रमाणावर जर आर्थिक चढउतार झाले तर देशात जी काही परकीय गुंतवणूक केली जाते ती सुद्धा केली जात नाही आणि जर किंमत स्थिरता नसेल तर लोकसुद्धा उद्योग स्थापन करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धजावत नाही. आर्थिक स्थिरता जर निर्माण झाली नाही तर त्याचे अर्थव्यवस्थेच्या विकासावर प्रतिकूल परिणाम होतात. एकदम किमतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर वाढ झाली किंवा अर्थव्यवस्थेतील किमती अचानक कमी झाल्या तर अर्थव्यवस्थेवर त्याचे प्रतिकूल परिणाम म्हणून येतात. त्याचा फटका जे काही सर्वसामान्य गोरगरीब वर्ग असतो त्यांना मोठ्या प्रमाणावर, स्फीती निर्माण झाली तरी त्याचा फटका गरीब वर्गांना बसतो आणि अस्फीती जरी निर्माण झाली तरी सुद्धा त्याचा फटका अर्थव्यवस्थेतील जो काही गरीब सर्वसामान्य वर्ग आहे या सर्वसामान्य वर्गाला मोठ्या प्रमाणावर बसतो. त्यामुळे ही आर्थिक स्थिरता ठरविण्यामध्ये RBIची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यानंतर आहे व्यापारी बँकांवर नियंत्रण, ज्यांना या RBIचं एक महत्त्वाचं कार्य आहे, एक बँकांची बँक म्हणून किंवा ज्याला अंतिम ऋणदाता म्हणून कार्य आहे. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता किंवा बँकांची बँक का म्हटलं जातं, कारण सर्वात शेवटचा मदत करणारी ही बँक आहे. मध्यवर्ती अधिकोष व्यापारी बँकांना मोठ्या प्रमाणावर कर्जाचा पुरवठा करत असतात आणि या कर्जाच्या माध्यमातून व्यापारी बँका उद्योगधंद्यांना, लोकांना मोठ्या प्रमाणावर कर्जाची वाटप करत असतात आणि अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यय निर्मिती करीत असतात. परंतु ह्या व्यापारी बँकांनी मोठ्या प्रमाणावर प्रत्यय निर्मिती केली तर अर्थव्यवस्थेमध्ये स्फीती निर्माण होऊ शकते, अर्थव्यवस्थेमध्ये महागाई मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, कारण लोकांजवळ मोठ्या प्रमाणावर पैसा जाईल आणि मोठ्या प्रमाणावर पैसा जर गेला तर लोक मोठ्या प्रमाणावर वस्तू व सेवांची मागणी करतील, वस्तू व सेवांची मागणी वाढली, वस्तू व सेवांच्या किमती देखील वाढायला लागतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्फीतीची अवस्था निर्माण होईल. या उलट अर्थव्यवस्थेमध्ये जर चलन कमी झालं किंवा मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये जर प्रतिनिर्मिती झाली नाही तर लोकांजवळ चलन जाणार नाही. लोकांजवळ चलन जर गेलं नाही लोक वस्तू व सेवांची मागणी करणार नाहीत. वस्तू व सेवांची मागणी कमी झाली तर वस्तू व सेवांच्या किमती देखील कमी होतील आणि अर्थव्यवस्थेमध्ये अस्फीतीची अवस्था निर्माण होऊ शकेल. या अस्फीतीच्या अवस्थेमध्ये लोकांजवळ चलन उपलब्ध राहणार नाही. वस्तू व सेवांच्या किमती देखील कमी झालेल्या असतात, परंतु त्या कमी झालेल्या किमतीला सुद्धा लोकांजवळ क्रयशक्ती नसते. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेवर या दोन्हीचे, स्फीतीचे आणि अस्फीतीचे वाईट परिणाम होत असतात. त्यामुळे ह्या व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य RBI करत असते. त्यानंतर सरकारला सल्ला व मार्गदर्शन करणे. वास्तविकता ज्यावेळी सरकार एखाद्या संकटात असेल, अर्थव्यवस्था एखाद्या संकटात असेल तर या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी RBI सरकारला सल्ला किंवा मार्गदर्शन देण्याचे काम करत असते. वास्तविकता RBI ही एक स्वायत्त संस्था आहे, तिच्यावर सरकारचं वर्चस्व नसायला पाहिजे. अलीकडच्या काळात तसं होताना आपल्याला दिसतंय. तसे आक्षेप खूप मोठ्या प्रमाणावर ह्या सरकारवर घेण्यात आलेले आहेत की सरकारने RBIची जी स्वायत्तता आहे ती नष्ट करण्यात आली आहे असा आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात येतो. तर सरकारचं वर्चस्व तिच्यावर नसायला पाहिजे. या उलट सरकार किंवा अर्थव्यवस्था ज्या वेळेस अडचणीत असेल, संकटांचा सामना करीत असेल त्यावेळेस RBI या सरकारला मार्गदर्शन किंवा सल्ला देत असते
आणि अर्थव्यवस्थेला या संकटातून वर काढण्याची जबाबदारी RBI घेत असते. त्या दृष्टिकोनातून RBIची भूमिका सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. त्यानंतर प्रादेशिक असंतुलन दूर करण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे. जे आपण पाहिले की वित्तीय संस्थांचा किंवा अधिकोषण प्रणालीचा विकास हे जे अगोदर आपण भूमिका पाहिलेली होती, तर प्रादेशिक असंतुलन म्हणजे एका प्रदेशाचा मोठ्या प्रमाणावर विकास होणे आणि दुसऱ्या प्रदेशाचा विकास न होणे, अशी जी जेव्हा परिस्थिती अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होते, देशामध्ये निर्माण होते, तेव्हा त्याला प्रादेशिक असंतुलन किंवा प्रादेशिक असमतोल असे म्हणतात. हा प्रादेशिक असमतोल दूर करण्यामध्ये RBIची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ज्या प्रदेशाचा विकास झालेला नाही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वित्तीय संस्थांना परवानगी देणे, बँकिंग संस्थांना बँकांना परवानगी देण्याचं काम RBI द्वारे केलं जातं आणि बँकिंग क्षेत्राचा विकास त्या ठिकाणी झाला तर मोठ्या प्रमाणावर त्या क्षेत्राचा विकास होण्याची संभावना असते. अशा प्रकारे हे प्रादेशिक असंतुलन दूर करण्यासाठी सुद्धा RBIची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आणि त्यानंतरचं जे विनिमय दरात स्थिरता. विनिमय दर म्हणजे एका देशाच्या चलनाचा दुसऱ्या देशातील चलनाशी असलेला जो दर आहे त्याला विनिमय दर असे म्हणतात. ह्या विनिमय दरामध्ये स्थिरता असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ही स्थिरता जर झाली तर मोठ्या प्रमाणावर आपल्या देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, मोठ्या प्रमाणावर निर्यात आयात त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून विनिमय दरामध्ये स्थिरता ठेवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य RBI द्वारे केलं जातं. ह्याचबरोबर जी काय RBIची कार्य आहेत त्या कार्याच्या माध्यमातूनही आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये RBIची काय भूमिका आहे ते स्पष्ट करता येईल. जेव्हापासून भारतात RBIची स्थापना झालेली आहे किंवा त्याच्यानंतर 1 जानेवारी 1949ला राष्ट्राच्या हातात म्हणजे राष्ट्रीयकरण झालेलं आहे, तेव्हापासून जर आपण विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास झपाट्याने घडून आल्याचा आपल्याला दिसतोय. आजही अर्थव्यवस्थेमध्ये RBI अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. जसे की आपण आत्ताच पाहू शकतो की RBIने देशामध्ये सध्या जे काही कोविड-19चं जे संकट उद्भवलेलं आहे, मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रादुर्भाव, या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सर्वत्र जगामध्येच होत आहे. भारतावर सुद्धा काही प्रमाणात ते दिसून येत आहे. कोरोनाबाधित लोकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर अशा वेळेस RBIनं आत्ताच जे आहे आपले जसं की CRR 3% आणलेला आहे, CRR कमी केलेला आहे, बँक रेट आहे तो सुद्धा कमी केलेला आहे, जो SLR आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो तो सुद्धा कमी केलेला आहे, जेणेकरून लोकांच्या हातात मोठ्या प्रमाणावर पैसा जाईल आणि लोक वस्तू व सेवांची मागणी करतील. ह्या उद्देशाने हे CRR, SLR, बँक रेट RBIने कमी केलेले आहे. म्हणजे देशातील परिस्थिती कशी आहे त्याला अनुसरून RBI आपल्या या मौद्रिक धोरणाचा अवलंब, मौद्रिक धोरण म्हणजे काय, मुद्रेच्या पुरवठ्याशी संबंधित असलेलं धोरण म्हणजे मौद्रिक धोरण आहे. या मौद्रिक धोरणाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेत पैसा किती प्रमाणात असावा किंवा किती प्रमाणात असू नये या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय घेतले जातात. जर अर्थव्यवस्थेत चलन कमी झालं असेल तर मोठ्या प्रमाणावर चलनाचा पुरवठा करण्याचं कार्य RBI करत असते. त्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा अवलंब त्या ठिकाणी केला जातो. त्याचसोबत जर अर्थव्यवस्थेमध्ये चलन जर कमी पडत असेल तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चलन निर्माण करण्याचं कार्य ह्या RBI करीत असते. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणण्यामध्ये RBIची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे असे आपणास या ठिकाणी म्हणता येईल. मित्रांनो, या ठिकाणी आपण या चौथ्या युनिटमधला जो शेवटचा भाग आहे, रोल ऑफ RBI इन द डेव्हलपमेंट ऑफ इंडियन इकॉनॉमी, हा भाग आपण या ठिकाणी अभ्यासला. तुम्हाला या बाबतीत काही शंका असतील तर तुम्ही मला या ठिकाणी विचारू शकता. यानंतर तुम्हाला लगेच ज्या युनिटवरच्या ज्या असाइनमेंट्स आहेत त्या होम असाइनमेंट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ओके, थँक्यू.